एजे अहो कुठे नेताय मला सकाळी सकाळी? बस इथे. गरमागरम कावा स्पेशली फॉर यू मेड बाय मी. थँक्यू. खूप मस्त आहे. बेस्ट म्हणजे एकदम परफेक्ट. माझ्यापेक्षा खूप छान झालंय. एजे आता आपण फिरायला जाऊया. मी सांगते. ते डिसाइड मी करणार आहे लीला. अजिबात नाही. तुम्ही ऑफिस मध्ये असाल तुमचे बॉस वगैरे, इकडे मी बॉस आहे. मी बायको आहे की नाही मी ठरवणार. पेशंट बरं, आपण जाऊ शकतो. खरंच? खरंच. थँक्यू थँक्यू थँक्यू. लीला स्टॉप. What's wrong with you? सॉरी सॉरी. चला. हेलो, गाड़ी निकालो. थैंक यू. रेऊ, मला ताईचं वागणं काहीच कळत नाही. म्हणजे खरंच ती एवढी चेंज झाली आहे का? आणि तिने खरंच तुला एवढ्या इझिली एक्सेप्ट केलं? आय डोंट थिंक सो. यश, मलाही त्यांचं वागणं थोडं कन्फ्युजिंग तर वाटतंय, पण असं त्यांच्या प्रत्येक वागण्यावर डाऊट घेणं पण पटत नाहीये मला. होय हो, पण त्यामुळेच तर डाऊट येतोय ना. यापूर्वीही आपल्या लग्नाच्या वेळी तिने चांगलं वागण्याचं नाटक केलं होतं, आणि तुला माहिती आहे त्यानंतर काय झालं. बरोबर आहे यश तुझं, पण यश आपल्याला कळणार कसं की काय खरं आणि काय खोटं? लेट्स सी. जर ती नाटक करत असेल ना, तर ती फार काळ मेंटेन नाही करू शकणार. आय नो हर व्हेरी वेल. पण यश, जर त्या खरंच चेंज झाल्या असतील तर मला खूप आनंद होईल. दुर्गा, तू रेवतीला खरंच ऍक्सेप्ट केलेस? नाही किशोर, रेवती सारख्या मुलीला मी यशची बायको म्हणून कधीच एक्सेप्ट नाही करणार आहे. मी फक्त तिच्या गुडबुक्स मध्ये राहून तिचा वापर करतेय. म्हणजे तुला नक्की म्हणायचंय काय? लीलाची लाडकी बहीण आहे ना ती, मग तिच्याच लाडक्या बहिणीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिचं सुख हिरावून घेणार आहे मी. तिचीच खेळी तिच्याच विरोधात खेळणार आहे आता मी. ते कसं? किशोर, लीला जेव्हा या घरात आली तेव्हा अख्खं घर तिच्या विरोधात होतं. कुणालाच नको होती ती घरात, पण तिने काय केलं? सांगुलपणाचं नाटक करत सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढलं. माझं सगळं घर तिने तोडलंय. तेच करणार आहे मी, सेम. आता तुम्ही बघाच, सांगुलपणाचा आव आणत तिची सगळी माणसं तिच्यापासून कशी तोडते मी. सगळी माणसं. एजे तो मूवी आहे ना काश्मीर की कली, मला त्यात आल्यासारखं वाटतंय. तुम्ही माझं हे पण स्वप्न पूर्ण केलं. थँक्यू.
आत्ता आठवण आली तुला माझी? अगं सॉरी, आम्ही आल्यापासून इथे एवढे फिरतोय ना की वेळच नाही मिळाला तुला कॉल करायला. ताई आमचं पण सेम झालेलं. आम्ही ना, तुला माहितीये का रेऊ, काल ना मी आणि एजे केबल कार मध्ये बसलो होतो. असली डेंजर असते अगं ती. असं आपण वर लटकलेलो असतो, उंच उंच जातो आणि आपण जरा जरी हल्लो ना तर ते सगळं हलतं. आणि तुला तर माहितीये मला उंचीची किती भीती वाटते. पुढे पंचायत झाली ना माझी. मला तर सुरुवातीला खूप भीतीच वाटत होती, पण मग एजे होते ना, त्यांनी सगळी भीती पळवून लावली माझी. खूप मज्जा आली. हो ना ताई, यशनी पण. आम्ही ना पॅराग्लायडिंग करते का, आता मी शिकारात बसलो. शिकारा म्हणजे ते चुपके से सुन, मिशन काश्मीर, त्याच्यात कशी बोट असते त्यात. अगं आणि आम्ही तर काश्मीरी लोकांसारखे कपडे पण घातले. आधी एजे नको नकोच म्हणत होते, पण मग मी खूप हट्ट केला. मग हो म्हणाले. बरं ठीक आहे, बाकी गप्पा आता घरी आल्यावरच मारू. बाय बाय. ताई पण ना एकटीच बडबड करत बसली. माझं काय ऐकूनच नाही घेतलं. ठीक आहे, ती इकडे आली ना की तिला धरते आणि समोर बसवूनच आमचे सगळे किस्से सांग. नीला इथे काय करतो आपण? काय करतोय म्हणजे काय, शॉपिंग करतोय? बायकांना एवढं शॉपिंग करायला काय आवडतं का? अशा किती बायकांचे एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? तुझा? काय झालं अशी का बघते? एजे, मला वाटलं तुम्ही अंतराताईंवर नाही बोललात, म्हणजे त्यांनाही आवड असेल शॉपिंगची म्हणून. काय झालं एजे, मी अंतराताईंचं नाव घेतलं म्हणून अपसेट झालात का? खरंच सॉरी. नाही, असं काही नाही. सांग तुला काय काय शॉपिंग करायचं? असं हे बघा एजे, मला ना सगळ्यांसाठी सगळं घ्यायचंय. सगळ्यात आधी आजींसाठी एक छान शॉल घ्यायची. मग दुर्गा लक्ष्मी सरस्वतीसाठी ना आपण वुडन क्रोकरी किंवा वुडन ज्वेलरी वगैरे काहीतरी घेऊ. रिव आणि यशसाठी पण सुवेनियर्स घ्यायचे. बाबांसाठी मफलर आणि सॉक्स, आणि मावशीसाठी बटवा. आणि एजे, तुमच्यासाठी पण आपण जॅकेट वगैरे काहीतरी बघूया का? नाही, मला काही नको आहे. चल शॉपिंग करू. एजे, तुमच्यासाठी जॅकेट घेऊया का? नाही, मला काही नको. तू तुझ्यासाठी येते. मला काही नकोय, आधी हे बघूया थांब. एजे, किती छान दिसतंय. घेऊया नाही तुमच्यासाठी? नीला, मला खरंच काही नको. बरं ठीक आहे, तुम्ही ट्राय तर करून या, मग ठरवू. नीला माझ्यासाठी प्लीज ट्राय करा. ओके करतो. आपका वॉलेट. एक मिनट, एक मिनट. थैंक यू तो बोलिए.
इथे कुठे गेली? कुठे गेली विजय? एक्सक्यूज मी, यस मैम। वो जो मेरे साथ थे ना, जी मैम। वो कहाँ पर गए? वो तो चले गए मैम। चले गए? जी मैम। नीला कुठे होतीस तू? व्हॉट इज दिस? सॉरी. आजी काही काम होतं का? मला बोलवलं? ये 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 नाही ग काही काम वगैरे नव्हतं सहज आपलं बोलवलं बैस 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 म्हटलं बोलूया तुझ्यासोबत तू आणि यश फिरून आलात पण नेमकी लीला नाहीये इथे लीला असती तर तिनं कसं असं तुला एकदम छान कम्फर्टेबल केलं असतं या घरामध्ये सेटल होऊ दिलं असतं बरं वाटलं असतं नाही का खरंय आजी, मला असं वाटतच नाहीये तुम्ही सगळे आहातच की माझ्या बरोबर. मी नाहीच एकटी. नाही ना व्हेरी गुड रुळलीच नाही ते छान काही त्रास नाहीये ना बाळा त्रास कसला आजी? उलट मला इथे काही कामच करायला नसतं. फक्त काय काय बोल फक्त काय ए आपलं ठरलंय ना मनातलं बोलून टाकायचं अगदी मनमोकळेपणा बोल 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 आजी, दुर्गाताई माझ्याशी अचानक इतके चांगले वागतात मला विश्वासच बसत नाहीये. म्हणजे बघा ना, माझं आणि यशचं लग्न होऊ नये म्हणून त्या माझं लग्न विक्रांतशी लावायला निघाल्या होत्या आणि आता अचानक खूपच छान वागतायत त्या माझ्याशी. हो ना हो ना, पण म्हणून मला गोंधळल्यासारखं होतंय. अगो माझ्या मनामध्ये देखील असाच विचार आला होता पहिल्यांदा पण मी ना दुर्गाला खूप चांगलं ओळखते मनानं खूप चांगली आहे बाळा खरंच खूप चांगली आहे आपल्या माणसांच्या आनंदासाठी ती काहीही करायला तयार होते कदाचित तिला तिची चूक उमगली असेल आपल्या भावाच्या आनंदासाठी यशसाठी तिने तुलाही स्वीकारलं असेल आनंद मानायचा यात बाकी काही नाही. अगर उसने मेरा वॉलेट खोला होता तो मेरी जान हाथ में आ जाती. मेरे अलग अलग आईडी कार्ड्स उसके हाथ लगते. जिसके मैं जान के पीछे पड़ा हूँ उसे मुझे मदद करने की क्या जरूरत? अजीब औरत है. हेलो, काम हो गया? सही मौके के तलाश में हूँ. क्या मौके की तलाश में हूँ? कितनी बार वही डायलॉग मेरे मुंह पे फेंकने वाला है तू? समय हाथ से निकल जा रहा है. बार बार फोन करने से आपका काम नहीं होगा. तुझे पता है तू किससे बात कर रहा है? फोन रखिए, आपका काम होगा. सुन. हेलो हेलो दुर्गाताई, काही काम असेल तर सांगा ना मला. काम करायची काय गरज आहे नवीन नवरी आहेस ना काम करायची गरज नाहीये पण मला असं बसून बसून बोर होतंय. असं रिकामं बसायची सवय नाहीये ना मला. मग का बसतेस रिकामी सलॉनची अपॉइंटमेंट बुक केली तुझ्यासाठी जा जरा स्वतःला पॅम्पर करून घे खूप फिरून आलात ना दमला असाल जा पण कशाला? म्हणजे मी असं कधी केलं नाहीये सलून मध्ये वगैरे जाऊन काही. अगं कशाला म्हणजे काय माणसाने स्वतःला कधीतरी पॅम्पर करावं आणि बऱ्याच गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच घडतात त्यातलीच एक समज जा फ्रेश होऊन मी मारुती दादांना सांगते तुला सोडायला जा ताई पण बिण काही नाही
तू अजून माझा राग बघितला नाहीस हा? जाते. जा. आई, बाबा कायम तुझ्याशी बोलतात, पण लहानपणापासून मी कधीच तुझ्याशी असं बोलले नाही. कारण मला वाटायचं जर तू मला विचारलंस की लीला तू खुश आहेस का, तर काय उत्तर द्यायचं. बरोबर ना, मी कायमच खुश असायचे, पण आतनं मला काय वाटायचं कसं सांगणार तुला. पण आई, मला माझ्या हक्काचा माणूस मिळालाय, ज्याला माझा आनंद कशात आहे ते कळतं. एकटीच बोलतेस? नाही, अच्छा, सासूबाईंची बोलणं चाललंय. सासूबाई, जाव्याबद्दल कंप्लेंट करते का ही? एदे, सासूबाई, एक सांगतो, तुमच्या मुलीला मी दरवेळेला खुश ठेवीन. हा, थोडं इरिटेट होईन, रागवीन, कधी कधी शिक्षा पण देईन, पण एक प्रॉमिस कर तुम्हाला, मी आहे तोपर्यंत तुमच्या मुलीवर कुठलंही संकट येऊ देणार नाही. तर तुम्ही चिंता करू नका. स्माइल. काय मॅगी खा, मुंबई नाहीये, इथे 1 मिनिटात थंड होत असेल. कमॉन. ये जे